राज्य सरकारनं एकाच दिवशी 7 शासन निर्णय काढलेले आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळ्या राज्याच्या हिश्श्यापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेचा उल्लेख आहे. तर त्याविषयी आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता मी पहिला शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. तो असा आहे की खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेल नुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम 18,58,80,947 रुपये इतकी आहे. तुम्ही स्क्रीनवर बघताय. संबंधित शासन निर्णय तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे. 2022 व 2022-23 चा रब्बी म्हणजे खरीप 2022 व 2022-23 चा रब्बीचा ज्यांचा पीक विम्याची रक्कम ही पोर्टलवर किंवा व्हॉट्सअपच्या तुमच्या हेल्पलाईन नंबरवर पीक विम्याच्या दिसती आहे, मात्र अद्यापपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाली नाही, तर ती येत्या पुढच्या काळामध्ये खात्यामध्ये जमा होईल. कारण की शासनानं आता त्या संदर्भातला शासन निर्णय काढून शासनाच्या हिस्स्याच्या पोटी राहिलेली रक्कम आता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर दुसरा शासन निर्णय स्क्रीनवर बघा. तो असा म्हणतो की पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2021 मधील राज्य सरकारचा हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 12,70,677 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबत आणि त्या संदर्भात 2021च्या ज्यांचा पोर्टलवर व्हॉट्सअपच्या हेल्पलाईनवर किंवा विम्याच्या वेबसाईटवर जो रक्कम दिसते पण खात्यात आली नाही 2021 ची, तर ती सुद्धा आता खात्यामध्ये येऊ शकते. कारण की त्या संदर्भातला हप्ता शासनानं वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे, जो राज्य शासनाच्या कडचा हप्ता होता. आता तिसरा शासन निर्णय स्क्रीनवर बघा. त्याच्यामध्ये असा आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 मधील उर्वरित राज्य हिस्सा हप्ता अनुदानाकरिता 39,38,555 रुपये रक्कम विमा कंपन्यास वितरित करण्याबाबत आता हे सेम आहे. त्याच्यानंतर GR क्रमांक 4 बघा. 2022-23 रब्बीचा शासन निर्णय आहे. 36,94,868 इतकी रक्कम विमा कंपन्यांना राज्य हिस्सापोटी वितरित करण्याबाबत आता जवळपास 30 मार्च 2026 ला हे 7 पीक विम्या संदर्भातले शासन निर्णय आलेले आहेत. तुम्हाला काय करायचंय, GR महाराष्ट्र government.com वर जायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला 7 शासन निर्णय दिसतात, एका खाली एक 30 मार्चचे कृषी विभागाचे. तर त्या ठिकाणी त्या GR मध्ये त्या वर्षाचा उल्लेख केलेला आहे. 2021-22, 2022-23 खरीप रब्बी असा उल्लेख केलेला आहे. आता झालं काय, आता 26 चालू आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी जे 2021-22, 2022-23, 23-24, 24-25 हे जे काय संदर्भातले पीक विम्याचे वर्ष होते, त्या वर्षामध्ये त्यांना नुकसान झालं होतं, त्यांची रक्कम दिसत होती, मात्र राज्य शासनानं त्यांच्या हिस्स्याची रक्कम कंपनीला न दिल्यामुळं ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकले नाही. मात्र आता त्या संदर्भातले शासन निर्णय काढून सरकारनं ते पैसे द्यायला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच काही दिवसामध्ये ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीची ही अपडेट होती. खऱ्या अर्थानं 2-2, 3-3, 4-4 वर्ष होतात तरी सुद्धा महाराष्ट्र शासन त्यांच्या हिस्सापोटीची रक्कम कंपनीला देत नाही. हे शेतकऱ्यांचं दुर्दैव की कपाळकरंटी व्यवस्थेचं दुर्दैव आहे, हे त्या ठिकाणी आता संशोधन करण्याची वेळ आलेली आहे. जाता जाता थोडक्यात सांगतो की 2021 पासून तर 22-23 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या पोर्टलवर रकमा दिसत होत्या मात्र त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते, ते राज्य शासनाच्या हिस्स्यापोटी आले नव्हते, आता राज्य शासनानं ते पैसेला मंजुरी दिलेली आहे. राज्याचा हिस्सा विमा कंपनीला ते अनुदान देण्यासाठी, दायित्व देण्यासाठी. तर आता त्या शेतकऱ्यांची जी रक्कम पोर्टलवर दिसते ती रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीची ही अपडेट आहे. तुम्ही आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. शेती माती संस्कृतीसाठी अशा सोप्या भाषेतील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो. आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.